नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इजी लर्निंग विथ उल्हास कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थी मित्रांचे हार्दिक स्वागत. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2024, विषय इंग्रजी. सुरुवात करूया आपण. बघा, इंग्रजी विषयाचे 25 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. चूज द इनकरेक्ट ऑप्शन. इथे आपण थोडंसं लक्ष द्यायचं असतं की करेक्ट विचारलेलं आहे का इनकरेक्ट विचारलेलं आहे. इथे इनकरेक्ट विचारलेलं म्हणजे चुकीचं शोधायचं आहे आपल्याला. म्हणजे 3 पर्याय बरोबर आहेत, एक चुकीचं आहे. बघा, 4:45 म्हणजे 5ला 15 मिनिटे. क्वार्टर म्हणजे 15 मिनिटे हे लक्षात ठेवायचं, कारण पाव भाग आहे. म्हणजे हे बरोबर आहे. 4:45 4 वाजून 45 मिनिटे किंवा 3/4 म्हणजे 3 पाव भाग. तर हे पण बरोबर आहे, कारण 45 मिनिटं झालेत म्हणजे हा इथे एक भाग आहे आणि इकडे एक भाग आहे, असे 3 भाग झालेले आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 3, 4:45 नाही, हे चुकीचं आहे. आणि 45 मिनिट पास्ट 4 हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 चुकीचं आहे. म्हणजेच आपलं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 3 आपल्याला चुकीचं शोधायचं होतं. चूज द प्रॉपर पंक्च्युएशन मार्क इन द एंड ऑफ सेंटेन्स. दॅट्स अन एक्सलंट आयडिया. म्हणजे इथे काय येणार, पर्याय क्रमांक 4 एक्सक्लेमेशन मार्क. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. करेक्ट निवडायचं आहे आपल्याला. वी शुड कट आवर हेअर रेग्युलरली. काय येणार, नियमित केस कापावी. आता इथे एक जाहिरात दिलेली आहे, जाहिरातीवर आपल्याला प्रश्न आहे. बघा, क्वेश्चन 4 and 5. फ्रेश फ्रुट्स व्हेजिटेबल फ्रॉम. या जाहिरातीवर आधारित आपण प्रश्न खाली पाहू. बघा, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट ऑप्शन. द ॲडव्हर्टाइजमेंट इज बेस्ड ऑन. कशावर आधारित आहे ही ॲडव्हर्टाइजमेंट? फ्रेश फ्रूट व्हेजिटेबल्स. ते आहे का बघू आपण ऑप्शन. फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे ते पर्याय क्रमांक बरोबर. सिलेक्ट द मोटो फॉर ॲडव्हर्टाइजमेंट. मोटो म्हणजे बोधवाक्य जाहिरातीमध्ये दिलेलं आहे. बघा काय दिलेलं आहे, हेल्थ इज वेल्थ आहे. हेल्थ इज वेल्थ या ठिकाणी दिलेलं आहे. ते आपण पर्यायामध्ये आहे का ऑप्शन पाहू. बघा, इथे पर्याय क्रमांक 1 मध्येच हेल्थ इज वेल्थ ऑप्शन दिलेला आहे. तर आता पुढील 6वा प्रश्न आपण पाहू. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. पुरे टीचर वी वॉन्ट टू प्ले खो खो. आता हुरेचा एच कॅपिटल पाहिजे आणि टीचरचा टी सुद्धा कॅपिटल पाहिजे. तर इथे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. आपल्याला इथे पाहायचं आहे, अ फ्लॉक ऑफ बीज येणार नाही, चुकीचं आहे. अ फ्लॉक ऑफ गीज हे अगदी बरोबर आहे. अ फ्लॉक ऑफ गीज इयत्ता 5वीच्या पुस्तकातील आहे. प्रश्न 8वा, पिक आउट द मिसिंग कलर ऑफ रेनबो. आपल्याला इंद्रधनुष्यातील रंग पाहायचे आहेत. इंद्रधनुष्यातील रंग बघा, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू अँड व्हायोलेट दिलेला आहे. तर आता राहिलेल्या पर्यायापैकी इंडिगो हा कलर आहे की जो रेनबो मध्ये असतो. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न 9वा. चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. कशाला अंडरलाईन केलेला आहे, आय एम नॉटला केलेला आहे. तर आय एम नॉट साठी आपल्याला योग्य कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे. त्याच्यानंतर फिल इन द ब्लँक्स. फ्रान्स इज डॉट डॉट युरोपियन कंट्री अँड द आणि नो आर्टिकल. आता इथे आपल्याला ओवेल्सने जरी सुरुवात झालेली असेल तर त्याचा प्रोनाऊन्सिएशन काय होतो, उच्चार काय होतो, तर युरोपियन होतो. म्हणजे यू चा उच्चार होतो, य चा उच्चार होतो. मग तो य काय आहे, तर स्वर नाही,
व्यंजन आहे, त्यामुळे इथे ए हे उत्तर बरोबर येणार. फ्रान्स इज अ युरोपियन कंट्री असं येणार. प्रश्न 11वा. ऑब्झर्व द डायग्राम केअरफुली अँड फाइंड द आन्सर फ्रॉम द अल्टरनेटिव्स. आता इथे डायरेक्शन बघा, वरच्या बाजूला दिसत आहे आपल्याला, म्हणजेच अपवर्ड आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ परमिशन. परमिशन कोणती आहे? यू आर वेलकम नाही, आय ड्रिंक वॉटर नाही, प्लीज कम इन ही परमिशन साठी आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 12वा, म्हणजे प्रश्न 13 ते 15 पॅसेजवर आहेत. रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. अ डिक्शनरी इज अ मस्ट फॉर अ स्टुडंट. You can begin with simple, attractive dictionaries and then learn to use the more difficult ones later. So the next time you come across a difficult word, don't fret, just look it up in dictionary. त्याच्यावर आधारित प्रश्न बघा. What is the must for student? आता इथे बघा, डिक्शनरी इज मस्ट फॉर द स्टुडंट पहिलंच दिलेलं आहे, त्यामुळे डिक्शनरी हे उत्तर आहे. फाइंड द अपोजिट वर्ड फॉर इजी. इजी म्हणजे सोपे, मग त्याच्यासाठी काय? डिफिकल्ट हा शब्द आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट अल्टरनेटिव्स. वन कॅन बिगिन विथ डॉट डॉट डिक्शनरीज. इथे दिलेलं आहे बघा, यू कॅन बिगिन विथ सिंपल अँड अट्रॅक्टिव्ह डिक्शनरीज. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक सिंपल आणि अट्रॅक्टिव्ह कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 आहे. त्यानंतर प्रश्न 16वा. मॅच द करेक्ट इन्स्ट्रक्शन. ए आणि बी आपल्याला मॅच करायचं आहे, जोड्या लावायच्या आहेत. तर बघा, टर्न काय येणार? लेफ्ट येणार, म्हणजे बी येणार. त्याच्यानंतर क्लाइंब अप, वर चढणे. गो डाऊन म्हणजेच 1चं बी 2चं ए, 1चं बी आणि 2चं ए आणि 3चं सी, असं पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. तर पुढील प्रश्न पाहू आपण, 17वा. फिल इन द ब्लँक्स. जोसेफ हॅज अ ब्रँड न्यू बायसिकल. पर्याय क्रमांक 2. आता इथे सिलेक्ट द रायमिंग वर्ड फॉर द करेक्ट ऍक्शन वर्ड फ्रॉम द गिवन टेबल. आता इथे ऍक्शन वर्ड हा डिग आहे आणि डिगचा रायमिंग वर्ड फिग येतो. फिल इन द ब्लँक्स. इथे काय येईल? ओ नो माय मोबाईल इज रिंगिंग. ओ नो, ओ येणार. चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर फॉर डिसेंबर. डिसेंबर हा किती? 12, 12. त्याला इंग्रजीमध्ये आपण 12 असं म्हणतो ऑर्डिनल नंबर. मग त्याची स्पेलिंग आता इथे शोधणं महत्वाचं आहे. तर पर्याय क्रमांक 3 मध्ये अचूक स्पेलिंग आहे त्याची. त्यानंतर फाइंड द शेप ऑफ डायस युज्ड इन लुडो गेम फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. लुडो हा क्यूब असतो. पुढे, लुक ॲट द चार्ट अँड फाइंड द करेक्ट ऑप्शन. लेग, हिल, नी, थाय, पायाचे भाग आहेत. ऑप्शन आहे 3 जॉ. हाऊ विल सलीम ग्रीट वंदना ऑन हर बर्थडे. बर्थडेच्या दिवशी आपण काय म्हणणार? हॅपी बर्थडे. पहिला पर्याय. प्रश्न 24. सॉल्व द रीडर. आय कॅन हेल्प यू टू हीट अँड कुक डिफरंट टाइप्स ऑफ फूड. हू एम आय. म्हणजे मी जेवण गरम करण्यासाठी मदत करतो. तर याचा उत्तर येणार आहे मायक्रोवेव्ह. त्याच्यानंतर अरेंज द नंबर ऑफ टू मेक मिनिंगफुल वर्ड. मिनिंगफुल वर्ड कोणते आहेत? तर इथे डायनासोर तयार होतो, डायनासोर शब्द.
आणि डायनासोरची स्पेलिंग जर आपण पाहिली तर सुरुवात डी, त्याच्यानंतर आय, म्हणजे 4 2 कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 आणि 2 मध्ये आहे. त्याच्यानंतर एन 1 दोन्हीमध्ये पण आहे. 4 2 1 आहे. त्याच्यानंतर DIN पर्याय क्रमांक 3 ओ, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे स्पेलिंग बरोबर येते. ही फेब्रुवारी 2024 ची प्रश्नपत्रिका आहे. आता यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी 2025 ची इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका सोडवू. अजूनही या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.